राम राम जय खानदेश। तर आज मी एक नवीन देश में आले आणि ह्या देशबद्दल जर तुमले सांगा ना म्हणा ना तर यूट्यूबवर जगमा सगळ्यात ना जास्त सर्च होईल एक गाणं आहे जे की स्पॅनिश गाणं आहे आणि ते गाणं असं आहे पसीता पसीतो सब सब सीतो तो vamos pegando poquito poquito servir que esa hombre ni cabeza que eres mal guito la besa oye despacito vamos en una playa en Puerto Rico asquilaski del vendido काय बोलला सिंगर फामुसिलो नोना प्ले एम पोर्तो रिको म्हणजे हिरो हिरोईनला सांगरा ना की मी तुले पोर्तो रिको ना बीच वर लय जसं म्हणा हाऊस तो देश आहे पोर्तो रिको ज्याटे मी आता येले आणि ज्या जागावर मी आता उभा आहे ती आहे पोर्तो रिकोनी राजधानी सन जुआन। तर आज आपण सन जुआन या शहरात फिरणार आहे। तर चला म्हणजे जेव्हा मी ते डेस्पासितो गाणं ऐकवतं ना तर ते नंतरच म्हणजे एक ड्रीम होतं की म्हणजे ही कोणती भाषा आहे तर ही भाषा मी शिकसो आणि ती भाषा होती स्पॅनिश आणि त्या गाण्यामा मेन्शन करेल होतं तेच नी पोर्तो रिको या देशबद्दल जे या सगळा मनावाला छोटा छोटा स्वप्न आहेत की ज्या बागे बागे पुरा होई राहणार आणि ऑटोमॅटिक पुरा होई राहणार। 1493 मा स्पेनना क्रिस्टोफर कोलंबसनी या पोर्तो रिको या देशला जांभलं होतं आणि तेव्हापासून तेचनी स्पेननी या देशवर राज्य करणं चालू करत। त्यामुळे पोर्तो रिको या देशमा स्पॅनिशच भाषा बोलावं इकडे दुसरी भाषा कोणतीच बोलावत नाही का बर की इकडे ज्या लोक टुरिस्ट वगैरे म्हणीसन येत असतेच ना साठी इंग्लिश वगैरे बोलावंस का बर की या लोकसले धंदा वगैरे चालवणं आहे की म्हणजे गैरा विनम्र आणि गैरा पोलाईट या लोक आहेत। तर त्यामुळे स्पॅनिशनी भाषा आहे जी की यसने नाही आहे स्पेनना लोकसमुळे या लोक स्पॅनिश बोलतात तर त्यामुळे तेच ती भाषा पडी जायले। तर त्याचनामुळे त्याच म्हणणं आहे की आपले फक्त बिझनेस करणं इकडे तर आपले जे जमी ते करसूत म्हणजे स्पेन इंग्लंड पोर्चुगल आणि जर्मनी या ज्या 3-4 देश आहेत ना या पुरा दुनियाले नडेलेत म्हणजे इथला बेकार येते की यसने तेच ना देश सोडीसन या दुसरा देश माग्यात आणि तेचले लुटत बसणार आणि त्यानंतर तेच ना बट यसनी बजेट आलाय दिना। आता मी पोर्तो रिको माच गेले आणि तेच शहर मी आता फिरानू जे म्हणावलं एक छोटंसं स्वप्न होतं आणि तेच मी तुमले पण मन सोबत फिराय राहू। ऊन गैर कडक आहे इकडे पण बाकी ना गोष्टी खरंच गैरा सुंदर आहेत म्हणजे या कॅरेबियन मा जिकडे जाशात तिकडे तुमले ऊनच देखायला भेटेल। कॅरेबियन काय एक समुद्र आहे म्हणजे नॉर्थ अमेरिकाला लागीच इकडना जो भागे खाल्ला तर तो सगळा कॅरेबियन ना भाग कॅरेबियन मा थोडासा कृष्णवर्णीय लोक आहेत जेसले आपण सावळा म्हणतोस आणि पण जागा गैरी जास्त सुंदर आहे ऊन पडामुळे त्या थोडासा तसा राहू शकतस पहिल्यापासूनच पण आपण आता त्या सगळा छोटा छोटा बेट फिरानोत पण अप्रतिम वाटतंच मला का बरं की इकडनं स्वच्छता इकडनं आता निळाशार समुद्र आणि इकडे लोक ज्या छोट्या छोट्या गोष्टी एन्जॉय करतात ना मन मागे देखा तो पोरगा काय वाजरा ना बॉल मग गोट्यात छोट्या छोट्या त्या वाजेस तो म्युझिक एन्जॉय करा ना हाय मन मागली लाल कलरनी बिल्डिंग दिसरा नाही का तेच नाही तडे फॉर सेल लायले की म्हणजे विक्री ती बिल्डिंग काय करा ना लिडा का नाही का पण इकडनी सगळं असं भारी गोष्ट मला अशी वाटली की तेच नाही तडे लिखेले फॉर सेल म्हणजे इंग्लिश मा लिहिले त्यांना मला कारण असं आहे की म्हणजे या ज्या कॅरेबियनना ज्या कंट्रीज आहेत ना त्या म्हणजे एकदम असा गरीब देश आहेत की म्हणजे असा गैरा पैसा नाही तेच नाकडे सॉरी मॅम की म्हणजे असा गैरा पैसा नितेस नाकडे जर तुम्ही फ्रान्स माझ्या अशा तटला लोक म्हणतील की भाऊ फ्रेंचच बोला इंग्लिश आम्ही बोलावणेत जर तुम्ही स्पेन माझ्या अशा तटला लोक म्हणतील की भाऊ स्पॅनिशच बोला इंग्लिश आम्ही बोलावणेत पण या ज्या लोक आहेत ना यसले किंमत आहे की म्हणजे यसले माहिती आहे की आम्ही ज्या फिरणारा पर्यटक आहेत ज्या टुरिस्ट आहेत त्या येतील तेच नाशी आमली इंग्लिश बोलणं पडेन त्या येतील तर आमना घरमा चुला बहीण की त्या येतील तर म्हणजे आमना धंदा चालीन तर म्हणजे यसले ना माणसंच नाही किंमत आहे। तर त्यामुळे या लोक इंग्लिश पण बोलतात स्पॅनिश पण बोलतात की म्हणजे जे जे यसले करतात ते आपल्यासाठी त्या करतात त्या गोष्टी मला गैरा जास्त तेच ना डाऊन टू अर्थ वाटतेस आणि यसनाकडूनच मी शिके राहू की म्हणजे तुम्ही काही बी करा जिंदगीमा पण तुमले ना म्हणजे एक माटीले जुडीसन राहणं पडी ज्या दिन तुमना पाय जमीनवरून उठायला लाग्यात त्या दिवस तुमना तडून संपणं चालू होई जाईन। तर त्यामुळे कधी पण लक्षात ठेवानं ओ बाप मला वाटणं फक्त आपल्याकडेच रिक्षा दाबी भरतस म्हणतं की ड्रायव्हरले बसाले जागा राहत नाही पण या बी भरतस दिसरा ना तुमले या फॉरेनर्स कडून दाबीसन पैसा लिहिणार आणि त्यातले बसाले जागानी तो बिचारा गोरा तर लटकेले तडे डायरेक्ट तो बी म्हण राशन चाल बहिणा काय उपाध्यात म्हणाया। सन जुआन ही शहरनी ही जागा आहे की म्हणजे प्रॉपर एरिया आहे की जिकडे मार्केट वगैरे पण आहे आणि जिकडे लोक राहतच पण तर तुम्ही या गल्ल्या देखा की कितल्या पॉश आहेत की म्हणजे एकदम सुंदर अशी जागा आहे। तर तुमले दिसरा नसेल की म्हणजे तेच नाही ज्या लोकसले चालासाठी ज्या फुटपाथ बनायलेत तर तिकडे प्रॉपर फरचे आहेत आणि ज्या गाड्या चालावासाठी ज्या रोड आहेत तर तिकडे तेच नाही ब्लॉग लायलेत सुंदर म्हणजे अप्रतिम अशी जागा आहे। तुम्ही देखू शकता या बिल्डिंगा तुम्ही देखा की म्हणजे असं नाही की सरळ सरळ उभ्या की म्हणजे एकदम प्रॉपर डिझाईन मा वगैरे तेच नाही बांधलेले जागा देखा तुम्ही की म्हणजे यावर घर आहेत सगळं आणि खाली शॉप आहेत म्हणजे अप्रतिम अशी जागा आहे। म्हणजे ही जे शहर आहे ना या देशने राजधानी आणि त्यांना मागे कारण आहे जे की तुमले दिस राहणं असेल की म्हणजे एकदम सुंदर अशी जागा आहे ही वाव अप्रतिम की म्हणजे ज्या बी गलीमा जाशात तिकडे पण तुमले काहीतरी नवीनच दिसतील म्हणजे कलर कॉम्बिनेशन देखा तुम्ही या लोकसनी बिल्डिंग असले जे मारेले सुंदर सावली मा यानंतर काहीतरी बरं वाटरा ना की म्हणजे भाऊ आई अशी एक थोडंसं शहर पण इकडे जे ऊन पडा ना की जे गावमा पडस ना त्यापेक्षा बी भयंकर की म्हणजे इथलं नेक्स्ट लेवल ऊन आहे इकडे की म्हणजे असं वाटरा ना की ठिबक ना नड्यात राहिलेलो तू म्हणजे इथलं ऊन पडरा ना बेकार आणि म्युझिक देखा तुम्ही येस ना की म्हणजे वाईन शॉप आहे इकडे
म्हणजे डायरेक्ट तिकडे जायचं डायरेक्ट माणूस नाचणं चालू करेन की म्हणजे असं गाणं वगैरे या लोक वाचतात. म्हणजे इकडे ज्या बी लोक येतात त्या बी एकदम म्हणजे मजा मारणारा टाईपवालाच लोक येतच. पण एक हे लोक मजा मारतच पण त्याच नावावर या लोकांना पोट भरस. तर त्यांमुळे त्या गोष्टीसमोर मनाला विश्वास नाही. ज्या लोक जे करत असतात त्यातलं करू देवा ना. उगाच काही विषय काढत बसांनी सगळं असले माहिती आहे काय कोण काय चुकी ना करा ना कोण काय बरोबर करा ना. चांगलं बोर्ड दिस राहणं असेल तुमले काही एक दुकान आहे. ते दुकान कसं नाही माहिती आहे का तुमले आय लव्ह विडली केले तेच नाही की म्हणजे प्रेम आहे म्हणा गांजावर व्हा. म्हणजे गांजानं दुकान आहे म्हणजे आडे सगळं लिगल आहे या देशमा की म्हणजे लोक येतच रस्त्यावर फुकतच. आपल्याकडे तसं नाही चालत. म्हणजे ते आपल्याकडे बी इकावंच पण एकदम सुमडीमा. पण आडे तसं नाही आहे की म्हणजे त्या भाऊनात धंदा चाला नाही त्यानावर कमाले साली. गाडी तुम्ही देखा की यांना लिटरली पार्टी करू शकतात लोक की तुमले दिस राहणं असेल की अमेझिंग तडे म्युझिक चालू आहे आणि त्यांना मधमा म्हणजे काही दिखीन राहणं मधमा काही विषय आहे वो ना. म्हणजे या लोक डेंजरच झाला. गरीब म्हणायचं आणि छोटं मार्केट इकडे लाई दिलेत. सुंदर असं काम आहे इकडे आणि तुमले दिस राहणं असेल गैरी गर्दीने अशी जागा आहे जिकडे आपण आता जायला नव्हतो. म्हणजे इथलं मोठं मार्केट आहे की पुरी गली ना गली मार्केट नाही आहे तुमले दिस राहणं असेल. आणि इकडे मागे पण आहे रेस्टॉरंट आणि बार एकदम सुंदर अशी थीम तेच नाही करेल आणि बिलकुल समुद्राना किनारालेच आहे. आणि तुमले दिस राहणं अशी एकदम जबरदस्त अशी थीम नाही सगळ्याकडे करेल. म्हणजे सनवाना ही शहरच खरंच गैर गजब आहे. आणि हाईच ती रेस्टॉरंट आणि बार ना मागला बॅकग्राऊंड आहे. म्हणजे एकदम छोटीशी जागा आहे पण पुरी गर्दी तुमले इकडेच देखाल भेटेन का बरं की गैरी फेमस जागा आहे ती आटली. आणि म्हणजे पुरी गली ना गली रेस्टॉरंट आणि बारने तुमले दिस राहणं अशी इकडे फूड ट्रक आहेत की म्हणजे एकदम छोटासा गाडीमध्ये आपले जेवण वगैरे देतच. तर एकदम सुंदर अशी जागा आहे जसं आपल्याकडे ज्या ठेला वगैरे राहतच ना बस सेम तसाच. आणि तुमले दिस राहणं अशी पॉपकॉर्न स्टेशन आहे अमेझिंग. या रस्ता तुम्ही देखायस ना की म्हणजे प्रॉपर रस्ता नाही आहे तिकडे डायरेक्ट ब्लॉक लाई दिले तेच नाही सगळ्याकडे तुमले तसंच दिसेन. वाव सुंदर. आणि ही जागा देखा तुम्ही म्हणजे एकदम जुनं बांधकाम तेच नाही तसं ठेले नाही का बरं की टुरिस्ट अट्रॅक्शन आहे. म्हणजे सगळा पर्यटकच नाही आकर्षण आहे तर त्यामुळे तेच नाही ते जुनं ठेले. आणि इकडे एक वेगळं मार्केट आहे जिकडे मी आता येले तुमले दिस राहणं असेल. म्हणजे मार्केट एकदम छोटा आहे तिकडनं पण अप्रतिम आहेत. एकदम छोटंसं आणि बारीक गलीमाते मार्केट आहे पण सगळ्या अशा बारीक गोष्टी आहेत की म्हणजे ज्वेलरी वगैरे घरमा ठेवाना सोन्या गोष्टी तर ह्या सगळ्या गोष्टी इकडे विकतात त्या लोक. आणि जागा तुम्ही देखा म्हणजे जटे मार्केट संपस ना तर तिकडे झाडच निघाली चालू की म्हणजे तिकडे दुसरं तुम्हाला काहीच दिसणार नाही की एकदम नॉर्मल रोड आहे आणि त्यांना आजूबाजूला फक्त झाडं आहेत आणि सावली आहे. तुम्ही देखा कितली सुंदर आहे की म्हणजे फोटो वगैरे काढासाठी तेच नाही पॉईंट करेल की म्हणजे इकडे करंजा वगैरे सगळं आहे. आणि जर तुम्ही तिकडे देखशात तर तिकडे पहिला ध्वज अमेरिकाना आहे दुसरा पोर्तुरिकोना आहे आणि तिसरा एक रिप्रेझेंटिंग ध्वज आहे की म्हणजे एकदम सुंदर अशी जागा आहे. आणि त्यांना खाली निळा शाराचा समुद्र जेनासाठी हे सगळं कॅरेबियन फेमस आहे की म्हणजे या समुद्रासाठीच लोक इकडे येतच. एकदम अप्रतिम अशी जागा आहे तुम्ही देखू शकतास. लोक जर या देश फिरायला येतच असतील ना तर या समुद्रासाठीच की म्हणजे लोक येडा आहे त्या समुद्रासाठी की इथलं निळं या समुद्रानं पाणी आहे. तर तुम्ही देखू शकतास म्हणजे त्या बीचवर जावासाठी वगैरे म्हणजे ही जागा तुमले दिसणार नाही असेल. बीचवर जावासाठी पण तेच नाही कशा प्रॉपर पायऱ्या बनायला तुमले दिसणार नसेल की इकडून तुम्ही जाऊ शकता. म्हणजे समुद्र देखासाठी तेच नाही असं एकदम प्रॉपर बाऱ्या बनायला. वाव म्हणजे एकदम सुंदर अशी जागा आहे. आणि तुम्ही समुद्र देखा अप्रतिम की म्हणजे पुरा ही सनवान शहर त्याला लागेल तुमले दिसणार नसेल. आणि तिकडे एकदम सुंदर नारळना झाडं वगैरे आहेत. आणि इकडेच म्हणजे फायटर प्लेन वगैरे आहेत की म्हणजे इकडेच ना आर्मी कॅम्प वगैरे एअरफोर्सनं तुमले दिसणार नसेल. कार तुम्ही देखा की म्हणजे डायरेक्ट एकदम ओपन अशी कार आहे ना तिला काच येत ना काही आणि त्यांमध्ये एकदम जोरमा म्युझिक लायले आणि तो आहे ना कारमा डान्स करा ना. डान्स म्हणजे एन्जॉय करा ना तुमले दिस राहणार की म्हणजे यार या लोक म्हणजे ना त्याची जिंदगी पुरी जगतच तुमले दिस राहणार. वाव. तर तुमले पोर्तुरिको या देशनी राजधानी सनवॉन कशी वाटली कमेंट करी नक्की सांगा. आणि तुमले या देशबद्दल काय वाटलं ते पण तुम्ही त्याकडे मेन्शन करा. आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर पुढला व्हिडिओ मग आपण लवकरच भेटतो. जय खानदेश.